तुम्हाला सुद्धा असं वाटत असं नाही या संक्रांतीला तुमच्या नवऱ्याने फक्त तुमच्याकडेच बघावं तर हा फेस पॅक एकदा नक्की ट्राय करा. मला सांगते या पॅकसाठी ना बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही. जे काय आहे ना ते घरामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं, जे की बेसन पीठ. आता बेसन पीठ तर सगळ्यांकडे असतं, कच्चं दूध, त्याचबरोबर मध, हळद आणि लिंबू सुद्धा. आणि लिंबू तेव्हाच लावा की ज्याच्या चेहऱ्यावर खूप जास्त डार्क सर्कल आहेत किंवा आहे ना पिंपल्स वगैरे आहेत, त्यांनी लावलं तरी चालेल. मी माझ्या पॅकमध्ये ना लिंबू मिक्स केलं नव्हतं, फक्त आहे ना बेसन पीठ आणि हळद, त्याचबरोबर कच्चं दूध आणि ना मध मी सुद्धा ॲड केला होता. कच्च्या दुधामुळं तुमच्या चेहऱ्यावरची पूर्ण टॅनिंग रिमूव्ह होती, त्याचबरोबर हळदीमुळे चेहऱ्याला छान असा ग्लो येतो आणि ना बेसन पिठामुळे सुद्धा ना चेहरा एकदम क्लिअर होऊन ग्लो होण्यास मदत होती. आणि ना मधामुळे ना चेहऱ्याला खूप छान असा सॉफ्टपणा सुद्धा येतो आणि मॉइश्चरायझर राहते आपली स्किन. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी छान अशा मिक्स करून घेतल्या आणि एकदम थिक अशी लेयर लावायची म्हणून मी छान असा पॅक बनवला होता. जसं की अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि ती अप्लाय पण झाली पाहिजे छान अशी आपल्या चेहऱ्यावरती. छान असा सगळा पॅक मी ना अप्लाय करून घेतला होता चेहऱ्यावरती आणि ना असं काहीसा चेहरा दिसत होता. घाबरू नका, मीच आहे. छान असा पॅक लावून तर घेतला होता, पण आपल्याला ना 10 ते 15 मिनटं हा पॅक आहे ना आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे. जास्त वेळ जरी ठेवला तरी चालेल, पण बेसन पिठामुळे ना स्किन ओढल्यासारखी होती, म्हणून घाबरून जाण्याची काहीच गरज नाही बरं का. मी तर आहे ना 20 मिनिटं हा पॅक ठेवला होता, कारण पहिल्यांदा एकदा बघितलं त्यावेळेस सुकला नव्हता, म्हणून परत 10 मिनिटं एक्स्ट्रा ठेवला. आणि त्यानंतर मग छान असा वॉश करून घेतला चेहरा आणि ना नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे. फेसवॉश वगैरे काहीच लावायचं. चेहरा धुतल्यानंतर गेल्या आरशासमोर बघते तर मी शॉकिंग झाले. माझ्या चेहऱ्यावर इतका छान असा ग्लो आला होता ना या संक्रांतीला, तर मला असं वाटते माझा नवरा तर फक्त माझ्याकडेच बघणार. तुम्हाला सुद्धा असं वाटत असं नाही या संक्रांतीला तुमच्या नवऱ्याने सुद्धा तुमच्याकडेच बघावं, तर आहे ना हा फेस पॅक तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण भेटूया उद्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. बाय.